19/4/2021 रोजी जयस्तंभ चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भाजपा शहर अध्यक्ष मंदार बाहेकर आणि त्यांचे इतर 7-8 साथीदार यांनी मला मांगट्या म्हणून जातीवकील स्वीकार केली आणि सगळ्यांनी मला लाथाबुक्क्याने मारहाण केली। त्या विरोधात मी त्याच दिवशी पोलीस स्टेशनला FIR दाखल केला आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला। 2021 पासून ते आज 2026 आहे। गेले 5 ते 6 वर्ष हा गुन्हा प्रलंबित राहिला। शासनाने कोणतीच दखल घेतलेली, पोलीस प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही, कारण ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचा मोठा वर्दस्त हात त्यांच्या पाठीशी असल्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा त्याला कारवाईसाठी बळी पडत आहे। त्यामुळे आम्ही SP साहेबांनाही निवेदन दिलं आणि आज ज्यांच्याकडे या ॲट्रॉसिटी ॲक्टचा तपास आहे ते अधिकारी सुधीर पाटील DYSP यांना सुद्धा आज निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि भाजपाचे शहर अध्यक्ष मंदार बाहेकर आणि इतर 7-8 लोक यांना तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तात्काळ अटक करा, कारण कोर्टाने त्यांची जे अटकपूर्व जामीन होती ती रद्द केलेली आहे। त्यामुळे आता त्यांना अटक करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यांना तात्काळ अटक करावं यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील मातंग समाज आणि आमच्या सर्व महिला इथं येऊन निवेदन दिलं आणि सुधीर पाटील DYSP यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या 17 तारखेपर्यंत आम्ही त्यांना या गुन्ह्यात अटक करू आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। तुमची भूमिका काय असणार आहे अटक न झाल्यास? जर अटक नाही झाल्यास मी त्यांना सांगितलं की जर विजयराज शिंदेला तुम्ही अटक नाही केली तर मी आत्मदहन करेल। आत्मदहन मी एकटा करणार नाही। मी म्हटलं तुम्ही तपास अधिकारी आहे, तुम्हाला घेऊन तुम्हाला चिटकून मी अंगावर रॉकेल टाकेन आणि नंतर आत्मदहन करेन, म्हणजे दोघंही जाऊ, गेलो तर दोघंही जाऊ, अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं।